कथा शीर्षक रामाचा निर्धार. एका संध्याकाळी वनवासाच्या काळात सीता आणि राम एका झाडाखाली बसले होते. दिवसाच्या थकव्यानंतर थोडी विश्रांती घेत होती. त्या शांततेत सीतेने एक साधा पण खोल प्रश्न विचारला. राम, तू इतक्या मोठ्या राजघराण्यात जन्मलास. तुझं सिंहासन, राज्य, वैभव सगळं काही तू सहज मिळवू शकला असतास. मग हे सगळं सोडून वनात यायचं कठीण निर्णय घेणं हे तुला कधी खटकलं नाही का? राम क्षणभर शांत राहिला. चेहऱ्यावर गंभीरतेचा भाव होता. मग तो आकाशाकडे पाहत मंद हसला आणि म्हणाला, सीते, वनवास म्हणजे माझ्यासाठी शिक्षा नाही. ती माझी परीक्षा आहे. राज्य मिळणं ही माझी योग्यता नसून जनतेसाठी कष्ट सहणं हेच माझं खरं कर्तव्य आहे. राजसत्ता ही केवळ हुकमी सिंहासन नसते, ती सेवा असते. मला जनतेचं दुःख समजून घ्यायचंय, त्यांच्यासोबत चालायचंय. आणि हे जाणून घेतल्याशिवाय मी खरा राजा कधीच बनू शकणार नाही. सीतेच्या डोळ्यांत कौतुक झळकू लागलं. तिला त्या क्षणी जाणवलं, राम म्हणजे केवळ तिचा नवरा नव्हे, तो एक आदर्श आहे. एक राजा जो वैभवाच्या मागे न लागता सत्याच्या वाटेने चालतोय. कधीकधी आयुष्यात मोठं होण्यासाठी सिंहासनावर बसणं गरजेचं नसतं, तर जमिनीवर पाय ठेवून मनाने उंच असणं महत्वाचं असतं. आणि राम हेच शिकवत होता.